श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुमच्याकडे पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, आर्थिक तंगी सुरू आहे, उद्योगधंदा व्यवसाय आहे, छोटा असू द्यात किंवा मोठा असू द्यात, तुमच्या मुलाचा, तुमच्या मिस्टरांचा किंवा तुमचा स्वतःचा, त्यामध्ये हवी तशी इन्कम होत नाहीये, सतत आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलाला, तुमच्या मिस्टरांना जर नोकरी असेल किंवा तुम्ही स्वतः नोकरी करत आहात तर त्यामध्ये तुमची प्रगती होत नाहीये. तर यासाठी या व्हिडिओमध्ये अतिशय साधे, सोपे आणि कारगर असे 2 उपाय सांगणार आहे. ही सेवा केल्यानंतर असं शक्यच नाही होणार की तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारणार नाही. 100% पैसा जो येतो तो टिकू लागेल, पैशाला पैसा लागेल, 4 पैसे मागे सुद्धा पडतील आणि धनप्राप्तीच्या म्हणजे समजा आता तुम्ही 8 लाख पॅकेजवर काम करताय तर यापेक्षा जास्त पॅकेजची नोकरी किंवा तुम्हाला व्यवसायासोबतच अजून दुसरा व्यवसाय करण्याची संधी किंवा अचानक म्हणजे काहीतरी जे आपण म्हणतो ना की धनप्राप्तीच्या ज्या संधी आहेत त्या तुमच्यापर्यंत चालून येतील आणि त्यावर तुम्ही काम केलं तर 100% तुम्हाला त्यातून आर्थिक लाभ जो आहे तो होईल आणि आर्थिक स्थिती जी आहे ती आपली 100% सुधारू लागेल. तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बघा, कष्ट तर तुम्ही, मी, अगदी प्रत्येक जण हा कष्ट तर करतच असतो. पण नुसतं कष्ट करतोय पण त्या कष्टाचा योग्य तो मोबदलाच मिळत नसेल तर त्या कष्ट करण्याला काहीही अर्थ नाहीये. जेव्हा आपण जे कष्ट करतो त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळतो, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळते, तेव्हाच आपण म्हणू शकतो की माझ्या कष्टाचं चीज झालं आहे किंवा मी जे कष्ट केले ते सार्थकी लागत आहेत. त्यामुळे हे उपाय केल्याने आपल्या कष्टाला नशिबाची साथ सुद्धा मिळू लागेल आणि त्यातूनच जे आपले काम आहेत आणि ते होतील आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू लागेल. आपण प्रत्येक जण बघा की पैसा यावा, माता लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी माता लक्ष्मीची सेवा करतो. वैभव लक्ष्मीचे गुरुवार असतील, हे असेल ते असेल, म्हणजे माता लक्ष्मी लक्ष्मी मातेच्या सेवा करतो. पण लक्ष्मी मातेची सेवा केली, पैसा आला पण तो पैसा टिकणार नाही, कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती आज आहे तर उद्या नाही. मग आपल्याला काम कशावर केलं पाहिजे की पैसा टिकण्यावर केलं पाहिजे. म्हणजे जो पैसा येतोय तो स्थिर राहावा. नाही तर 4 रुपये कमावतोय आणि 8 रुपये खर्च करतोय. आपण महिन्याला 10,000 कमावतोय आणि 20,000 महिन्याचा खर्च होतोय, अनावश्यक खर्च, दवाखान्याला जातोय, नको ते काम येतात. मग असं जर होत असेल, पैसा स्थिर जर राहत नसेल तर काहीच अर्थ नाहीये. मग कष्ट करून सुद्धा, पैसा येऊन सुद्धा तुम्ही कर्जबाजारी होणार, कारण तुमची जी कमाई आहे त्याच्या दुप्पट तुमचा खर्च होत आहे. म्हणून पैसा स्थिर ठेवण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे आणि यासाठी सर्वात प्रभावशाली उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनामाची सेवा. कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये केली जाते, जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंना स्थान दिलं जातं, त्यांचं वास्तव्य असतं, ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही. फक्त अशी एक जागा आहे जिथे माता लक्ष्मी स्थिर राहते, ती म्हणजे जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे. त्याच्यामुळे आजपासून, आत्तापासून, जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून विष्णू सहस्त्रनामाची सेवा करायला सुरुवात करा. आता विष्णू सहस्त्रनाम अवघड आहे, ते म्हणता येत नाही, मग याला काहीतरी पर्याय द्या ताई. तर याला पर्याय म्हणून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठी मधील म्हणा किंवा तुम्ही संस्कृत मधील म्हणा, दोघांचाही प्रभाव तेवढाच आहे. कारण मला बऱ्याच वेळेला कमेंट येतात की ताई संस्कृत व्यंकटेश स्तोत्र प्रभावी आहे का मराठी व्यंकटेश स्तोत्र प्रभावी आहे. तर बघा, दोन्हीही तेवढेच प्रभावी आहेत. तुम्हाला जे म्हणता येईल, ज्याचे उच्चार तुमचे स्पष्ट आहेत ते तुम्ही म्हणू शकता. संस्कृत व्यंकटेश स्तोत्र 15 ओव्यांचं आहे, मराठी व्यंकटेश स्तोत्र 108 ओव्यांचं आहे. कोणतंही तुम्ही म्हणू शकता. तर ही सेवा जी आहे ती तुम्ही नित्य नियमाने रोज, तुम्ही दादा असाल किंवा तुम्ही मुलं असाल, तुम्ही सकाळी ऑफिसला जाता तर सकाळी स्नान झालं की व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी रोज नित्य नियमाने 3 वेळा म्हणायचं. किंवा संध्याकाळी तुम्ही ताई वगैरे असाल, तुम्ही घरी असता तर दिवे लागणीची जी वेळ असते, देवाजवळ दिवा लावला की त्यावेळेला नित्य नियमाने 3 वेळा म्हणायचं. आणि धनप्राप्तीसाठी किंवा उद्योगधंदा व्यवसाय वाढीसाठी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी श्री विष्णूची दोघांची कृपा व्हावी यासाठी त्यांना विनंती करायची आहे. हे नित्य नियमाने दररोज आपल्याला करायचं आहे. आता दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे की तुम्ही कष्ट करताय, तुम्ही उद्योगधंदा व्यवसाय करताय, तुम्ही विविध सेवा करताय, तुम्ही विविध उपाय करताय,
पण जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नसाल तर तुम्हाला कशातच यश मिळत नाही. हे तितकंच सत्य आहे आणि हे तितकंच खरं आहे. जेव्हा आपल्याकडून कुलदेवीची सेवा होत नाही तेव्हा उद्योगधंदा व्यवसाय असू द्या त्याच्यात बरकत होत नाही, नोकरीमध्ये बरकत होत नाही, घरामध्ये सतत भांडणं होत राहणं, पैसा न टिकणं, या समस्या ज्या आहेत त्या तुम्हाला जाणवू लागतात. मग याच्यासाठी बघा, सकाळी देवपूजा झालं की नित्यनियमाने रोज एक माळ, तुमची जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा एक माळ जप करणं अतिशय गरजेचं आहे. एक माळ म्हणजे काय की 108 वेळा. आता तुमच्या जी कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीचा मंत्र असतो. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर प्रत्येक जण, कुलदेवी कोणतीही असू द्या, आपण प्रत्येक जण नवार्णव मंत्र म्हणू शकतो. नवार्णव मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र रोज एक माळ आपल्याला करायचा आहे. किंवा ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा. बघा, काही दिवसांमध्येच तुम्हाला अनुभव येऊ लागेल. आणि रोज उद्योगधंदा व्यवसाय वाढीसाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी जी आहे ती आपल्या मुलांसाठी, मिस्टरांसाठी किंवा स्वतःसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. नक्की तुम्हाला अनुभव येऊ लागेल. त्याचबरोबर तुमची कुलदेवी जी असेल, तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल, जसं की मंगळवार असेल, शुक्रवार असेल, तो वारचा उपवास करायला तुम्ही सुरुवात करा. आणि दादा लोक असतील तर तुमचं जे कुलदैवत आहे तर तुमच्या कुलदैवताचा जो वार आहे, जसं की बघा आमचं आता कुलदैवत आहे तिरुपती बालाजी, तर त्यांचा वार आहे शुक्रवार. मग माझे मिस्टर काय करतात की शुक्रवारचा उपवास पकडतात. तर मग तुमचं जे कुलदैवत आहे तर त्याचा उपवास आपल्याला पकडायचा आहे. म्हणजे आपलं कुलदैवत किंवा आपल्या कुलदेवीची एक सेवा म्हणून, त्यांची उपासना म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आणि प्रत्येक तुम्ही समजा कुलदेवीचा वार असेल तुमच्या मंगळवार आणि तुमचा कुलदैवतचा वार असेल शुक्रवार, तर मंगळवारी कुलदेवीची सेवा ही आठवणीने करायची आहे. सेवा म्हणते सॉरी, घरामध्ये आरती ही आठवणीने करायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्या कुलदेवीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर कुलदैवताचा वार जर शुक्रवार असेल तर शुक्रवारी आपल्या कुलदैवताची आरती जी आहे ती आपल्याला आपल्या घरात करायची आहे आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य कुलदैवताला दाखवायचा आहे. आणि जो काही आपण नैवेद्य दाखवतोय तर हे संपूर्ण कुटुंबाने मिळून एकत्रितपणे त्या दिवशी आपण तो मिळून मिसळून ग्रहण करायचा आहे, खायचा आहे. आपली कुलदेवी आणि कुलदैवताचा जो वार आहे त्या दिवशी नॉनव्हेज वगैरे जे आपण तामसिक भोजन म्हणतो ते आपल्याला खायचं नाहीये. जो वार तुमच्या कुलदेवीचा आहे त्या दिवशी आपल्या कुलदेवीला आवर्जून पानाचा विडा म्हणजे तांबूल अर्पण करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी ते तांबूल, तो पानाचा विडा घरातील जे कोणते सदस्य असतील, एखाद्या समजा तुमच्या कुलदेवीचा वार मंगळवार आहे, एखाद्या मंगळवारी तुमच्या मिस्टरांना दुसऱ्या दिवशी खायला द्या किंवा एखाद्या तुम्ही बुधवारी तुम्ही स्वतः खा. असं म्हणजे मंगळवारी कुलदेवीला पानाचा विडा तांबूल अर्पण करायचं आणि दुसऱ्या दिवशी ते घरातल्यांनी ग्रहण करायचं. हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघा. 100% कितीही अडचणी असू द्या त्यातून मार्ग निघताना तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्याल. श्री स्वामी समर्थ.